घोसरवाड इथं सीमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. घोसरवाड तालुका शिरोळ इथं पारंपरिक पद्धतीनं सीमोल्लंघन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून गावातील भक्तिभाविकांनी मंदिर व पालखी मार्ग सजवण्याची लगबग सुरू केली होती. फुलांच्या पाकळ्या, रांगोळ्या, पायघड्या आणि हारांनी पालखी मार्ग नटवण्यात आला. या सोहळ्यात सिद्धेश्वर, धाकले सिद्धेश्वर, वीरभद्र व हनुमान अशा 4 पालख्यांचा पारंपरिक घोडा, ढोल ताशांचा गजर व बँड व फटाक्यांच्या आतषबाजीचा लवाजमा होता. दुपारी 1 वाजता मंदिरातून पालख्या निघाल्या. मार्गावरील ग्रामस्थांनी भक्तिभावानं स्वागत केलं. लठ्ठे दुकानदारापासून दसरा चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. सायंकाळी 5 वाजता पालख्या दसरा चौकात दाखल झाल्या. इथं आपट्याच्या पानाचं पूजन श्री विजितबाबा शिंदे, घोसरवाड सरकार यांच्या हस्ते पारंपरिक रीतिरिवाजानं करण्यात आलं. त्यानंतर सीमोल्लंघन म्हणून सोने लुटण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर पालख्या व लवाजमा नदीकडे जाऊन संध्याकाळी 7 वाजता गावात परत आल्या. रात्री 12 वाजता भाकणुकीचा कार्यक्रम झाला. अण्णासाहेब चौगुले व राजेंद्र खोत यांच्या अंगात येऊन ही भाकणूक साधारण 1:30 वाजेपर्यंत सुरू होती. सोहळ्याचा समारोप पहाटे 5 वाजता मंदिरातील आरतीने झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेला घोसरवाड येथील सीमोल्लंघन सोहळा हा गावाच्या सांस्कृतिक परंपरेचा दणदणीत आविष्कार ठरला. शिवार न्यूज प्रतिनिधी बाळासू कोकणे.